समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्याकडे जात असताना उमेदवारांचा मतदारांशी थेट संपर्क वाढताना दिसत आहे. विलवडी जिल्हा परिषद गटाचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रतीक पाटील आणि पंचायत समिती वसगडे गणाचे उमेदवार शोभाताई हजारे यांनी खंडोबाची वाडी मदनेमळा परिसरात जोमाने प्रचार केला. या प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांनी गावोगावी भेटी देत मतदारांशी संवाद साधला. घरोघरी जाऊन मतदारांच्या अडचणी, अपेक्षा आणि स्थानिक प्रश्न जाणून घेत विकासाचा आपला दृष्टिकोन मांडला. शेती, पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले. दुपारच्या सुमारास सलग प्रचारामुळे थकलेल्या उमेदवारांनी मदनेमाळा येथे चटणी भाकरीचा आस्वाद घेतला. श्रीखंडासारख्या गोड पदार्थांपेक्षा ग्रामीण भागातील साधे पारंपरिक अन्न पसंत करून प्रतीक पाटील यांनी आपण मातीशी नाळ असलेले सामान्य जनतेतील उमेदवार असल्याचा संदेश दिला. या साधेपणामुळे उपस्थित ग्रामस्थांमध्येही सकारात्मक चर्चा रंगली. जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणे हेच आपले ध्येय आहे, असे मत प्रतीक पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. तर शोभाताई हजारे यांनी महिलांच्या प्रश्नांना, स्वयंसहाय्यता गटांना बळकटी देणे आणि गाव पातळीवरील विकास कामांना गती देण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. या प्रचार फेरीला स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. साधेपणा, थेट संवाद व स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलेला हा प्रचार मतदारांच्या मनाला भिडत असल्याचे चित्र खंडोबाची वाडी परिसरात दिसून आले. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.